दिनांक 16 जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव येथे साजरा करण्यात आला। कार्यक्रमासाठी वसमत मतदारसंघाचे आमदार माननीय राजूभैया नवघरे, पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय सतीश काष्टे, सरपंच संभाजी डाखोरे, माजी पंचायत समिती सदस्य बालाजी मिरकुटे, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम डाखोरे, पोलीस पाटील संजय डाखोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन पाडोळे यांच्यासह तालुक्यातील तसेच पळसगाव येथील विविध मान्यवरांची उपस्थिती होती। इयत्ता पहिलीच्या मुलांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे तसेच भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गुलाब नलगे यांनी केले, तर गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे यांनी शालेय अभ्यासक्रम आराखड्यानुसार यावर्षीच्या सर्व उपक्रमांचे विस्तृत मार्गदर्शन केले। आमदार राजूभैया नवघरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्यांवर आपले लक्ष असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर सर्व शिक्षकांसोबत सदैव असल्याचं सांगून शिक्षकांनी 100% लक्ष देऊन काम करावं असं स्पष्ट केलंय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गुलाब नलगे, शिक्षक महेंद्र खाडे, विवेक गिरी, बालाजी जबडे, दत्ता उरेकर, मोतीराम कोमटवार, साहेबराव जाधव, अमोल शर्मा, आश्लेषा गायकवाड, माधुरी कंधारकर, अनुराधा कव्हाणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी प्रयत्न केले। अमोल शर्मा यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानत यापुढेही विद्यार्थ्यांच्या भरीव कामगिरीसाठी सर्व शिक्षक प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं। आज 16 जून 2025 ला संबंध महाराष्ट्रभर शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। माननीय महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं प्राप्त सूचना यानुसार प्रत्येक शाळेवर नवागत विद्यार्थ्यांचं म्हणजे इयत्ता पहिलीच्या प्रवेशपात्र मुलांचं स्वागत स्वतः अधिकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून करण्याचं धोरण शासनानं अतिशय पथदर्शी धोरण शासनानं आपल्याला सूचित केलं आहे। आणि त्यामुळं यामागचा एक खूप चांगला हेतू असा आहे की मुलांची शाळेबद्दलची भीती कमी व्हावी। पहिल्या वर्गात मुलांनी शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करत असताना भयमुक्त वातावरणात आणि आनंदायी वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना आपलं पहिलं पाऊल शाळेमध्ये पहिलं पाऊल ठेवताना त्यांना आनंदानं शाळेत यावं हा मुख्य हेतू शाळा प्रवेशोत्सव या कार्यक्रमाचा आहे। अतिशय खूप चांगलं उद्देश घेऊन या कार्यक्रमाला प्रत्येक वसमत तालुक्यामधील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आणि सगळ्या शाळा या कार्यक्रमाला सामोरे गेलेल्या आहेत। प्रत्येक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। विद्यार्थ्यांचं पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकं देऊन आणि भेटवस्तू देऊन आणि गोड पदार्थ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी हा शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती सगळी यंत्रणा कशी त्याच्यासाठी तत्पर आहे आणि उपलब्ध आहे आणि शासनाच्या सगळ्या योजना आपल्याला विद्यार्थ्यांना कशा देता येतील हा एकमेव उद्देश शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला सांगता येईल। आणि म्हणूनच जिल्हा परिषद शाळेमध्ये जे काही येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे माननीय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आणि आमचे माननीय शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम वसमत तालुक्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय धूमधडाक्यामध्ये हर्ष उल्हासात आणि आनंदायी वातावरणामध्ये प्रत्येक शाळेवर राबवत आहोत आणि तो संपन्नसुद्धा झालेला आहे। आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगाव येथे तालुक्याचा शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आपण आज आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी या वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय राजूभैया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण इथल्या नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यांचं मनोबल उंचावण्याचं काम केलेलं आहे। पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पालकांची इथे उपस्थिती होती आणि जिल्हा परिषद शाळांची जी काही मोठी उपलब्धी आहे त्या मोठ्या उपलब्धीबद्दल आपण पालकांना विश्वास दिलेला आहे आणि एका मोठ्या विश्वासानं आपण सर्व विद्यार्थ्यांना आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश देत असताना आपण त्यांचं भविष्य घडवण्यासाठी कसे उत्तरदायित्व आपल्यावर कसं उत्तरदायित्व आहे याची सुद्धा माननीय आमदार साहेबांनी आव्हान सगळ्या पालकांना केलेलं आहे आणि सगळ्या मतदारसंघातील संपूर्ण आपल्या जनतेला केलेलं आहे। आणि म्हणून गट शिक्षणाधिकारी वसमत या नात्यानं मी सुद्धा
सर्व पालकांना आवाहन करतो की आपल्या मुलांचा प्रवेश हा जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि आपल्याला जी जवळ असेल त्या सगळ्या शाळेमध्ये करत असताना आपल्या पाल्यांना योग्य ते शाळेसाठी वातावरण तयार करून द्यावं आणि शाळेसाठी सगळ्या पद्धतीच्या सुविधा आपल्याकडून देत असताना त्या विद्यार्थी अधिक कसा बुद्धिप्रामाण्यवादी होईल, कसा तो अभ्यासाकडे वळेल आणि कशा पद्धतीने त्याचा सर्वांगीण विकास होईल यावर सुद्धा पालकाचा कटाक्ष असला पाहिजे आणि वेळोवेळी पालकांनी शाळेत येऊन आपल्या पाल्याची प्रगती ही तपासावी, त्याची पडताळणी करावी, आवश्यक ती चर्चा वर्गशिक्षकासोबत करावी. निपुण महाराष्ट्राच्या निमित्तानं एक फार चांगली उदात्त मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी राबवली जात आहे आणि या निपुण महाराष्ट्राच्या याला संपन्नतेसाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. त्यात माझे केंद्रप्रमुख, माझे सर्व मुख्याध्यापक, माझे सर्व शिक्षक शिक्षिका या उदात्त कार्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि वसमत तालुक्याची गुणवत्ता ही सगळ्यात उंचीवर कशी जाईल यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.